त्या संदर्भातला आता आमच्या आदिवासी बांधवाले दिवाळीपेक्षाही मोठा सण असते. कामाधंद्याच्या निमित्तानं पोटाची खळगी खतरनाकच कार्यक्रम आहे म्हटलं. तर मेळघाट आहे, खाली लोक उतरून पुऱ्या महाराष्ट्रभर जातात, पण होळीच्या सणासाठी सारे लोक 6 ते 7 दिवसासाठी आपल्या परिसरात येतात. या चिखलदरा स्टॉप स्थित असणाऱ्या रेस्ट हाऊसवर सन्माननीय आमदार शिवरामजी काळे याच्या माध्यमातून दरवर्षी मोफत भोजन व्यवस्था ठेवली असते. दान नाही, व्यवस्था आहे, मोफत भोजन व्यवस्था ठेवली असते. तुम्ही जर स्वतः या ठिकाणी पाहत असाल, सन्माननीय आमदार आज या ठिकाणी भोजन वितरित करत आहेत. कारण आजचा होळीचा सण आहे आणि भोजन वितरित करून आदिवासी जे आपले बांधव आहेत त्याच्यासोबत संवाद साधत आहेत. आदिवासी समाज जर आमचा म्हटला तर खरोखर मेहनती असणारा समाज आणि त्या समाजाच्या सेवेसाठी जे काळे परिवाराचा असणारा जो आतापर्यंतचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे तुळशीरामजी काळे माजी आमदार याच्यापासून याच्यानंतर सन्माननीय आमदार केवलरामजी काळे आणि त्याची चिरंजीवी हे पूर्ण आणि केवलराम काळे याच्यावर प्रेम करणारे सारे लोक या ठिकाणी भोजन व्यवस्थेसाठी या वितरण करण्यासाठी या ठिकाणी थांबले आहेत. आजच्या तारखेत चांगल्या अशा पद्धतीचं भोजन वितरण सेवा या ठिकाणी चालू आहे. प्रशांतदादा कानेरकरची अविनाश भाऊ झाले आवले, याशिवाय आमचे शैलेश काका माला झाले, आकाशदादा खैरकार झाले, प्रियांशू झाला, यशवंतराव झाले, अंकुश झाला, हे सारे लोक आणि अजून काही बरे आहेत, त्याच्यात आमचे गोलूबू बघते, असे सारे लोक या ठिकाणी अहोरात्र सेवा करून प्रत्येक आदिवासी बांधव या ठिकाणी पोटभर जेवण करून गेला पाहिजे या सेवेसाठी या ठिकाणी म्हटलं कार्यान्वित आहे. तर तुम्ही पाहत असाल सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत त्याच्यासोबत चर्चा करून त्याची विचारपूस करत आहेत आणि प्रत्येकासोबत मी सकोनपासून पाहिलं की प्रत्येकासोबत चर्चा करत आहेत. तर या ठिकाणी स्वतः आमदार साहेब आहेत, तर माझ्यासोबत सन्माननीय आमदार केवलरामजी काळे सर आहेत. सर, या पद्धतीनं मला एक सांगा, होळीचा सण आहेत, आमचे आदिवासी बांधव जे बाहेर गावी गेले होते आपल्या म्हणजे स्वगृही परतत आहेत, त्या सर्व लोकांना कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा आहेत आणि कोणत्या प्रकारचा सल्ला आहे? नाही तर पवनरावजी रोज रस्त्यावर किती भलकी घटना होऊन राहिल्या. मेळघाट मतदारसंघाचा सर्वात मोठा सण होळी. या होळी निमित्त आमचे आदिवासी बांधव जे बाहेर गावी जातात आणि होळीसाठी ते गावाला परत जातात, त्या गावात परत जाताना त्यांना परतवाडा येथे या रेस्ट हाऊसवर दरवर्षी आपण आपल्या माध्यमातून त्यांना मोफत जेवण आणि मोफत उपचार हे केलं जातं, हे सेवा दिलं जातं. आणि विशेषतः आमच्या मेळघाटमध्ये मनरेगाचे काम होते, तर मनरेगाच्या माध्यमातून लोकांना त्यांचं पेमेंट मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण दरवर्षी आपण प्रयत्न करतो. यावर्षी पण आपण मेळघाटमधल्या जितके नरेगाचे पैसे थांबले होते ते पैसे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि आमचे नरेगाचे मंत्री गोगावले साहेब यांच्या माध्यमातून पैसे मंजूर केले आणि आज सर्व आदिवासी तुम्ही ठीक आहे म्हणता भैया की मंजूर केले, पण मी काही प्रसार माध्यमावर इकडे तिकडे त्या गोष्टीचं श्रेय तर नाही घेऊन राहील बाबा. श्रेय घेणारे भरपूर असतात. सरकार आमदार भाजपाचं आहे, सत्ता भाजपाची आहे, मंत्री आमचे आहेत, काम आम्ही करून राहिलो. फुकटचे श्रेय घेऊन राहिले. त्यांना घेऊन जाताना आमची जनता समजदार आहेत. कोणी काम केलं, काय केलं सर्वांना माहिती आहे. हे काम आम्ही केलेलं आहे आणि आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही सरकारी मंजूर केलेलं आहे. आणि आमच्या सर्व नरेगाच्या मजुरांना आज होळीच्या निमित्तानं त्यांचे पैसे त्यांना मिळालेले आहेत, त्याचे समाधानी आहेत. भैया, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की मागच्या आठवड्यात एक अपघात झाला होता धारणी परिसरात, मंचोली नावाचं गाव, कंजोली नावाचं गाव होतं. तर तुम्ही विधान भवनात एक तारांकित प्रश्न उपस्थित करून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत या विषयावर प्रश्न उत्तर घेतलाय. तर नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या प्रकारची तुमची मागणी होती भैया? मेळघाट मधल्या धारणी तालुक्याच्या कंजोली या गावामध्ये राणीगाव घाटामध्ये दुर्घटना झाली. त्या दुर्घटनामध्ये 5 व्यक्ती दगावले गेले आणि त्या दगावल्यामुळे दिवसांच्या काळामध्ये मी तिथे होतो आणि त्या दगावल्या परिवाराला मोबदला देण्यात यावा म्हणून मी मुख्यमंत्री बावनकुळे साहेब आणि आमचे जे मंत्री महोदय आहेत त्यांना मी निवेदन दिलं आणि त्यांनी म्हटलं म्हणजे आमचे ते लोक दगावले गेले आहेत आणि ते आर्थिक दृष्टीने कमकुवत आहे, म्हणून त्यांना आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे म्हणून त्यांना मी ते पैसे मंजूर केले. म्हणजे त्यांना मंजूर केलेलं नाही सध्या, पण त्यांना मी म्हटलं आहे की बा मंजूर करावं आणि त्यांना मदत जाणं द्यावं आणि पुढे काही दिवसात पैसे मंजूर होऊन त्यांना मदत होईल. तर सध्या भैया आणखीन आपण एक प्रश्न महत्वाचा आहे की मेळघाटात वन्यजीवाच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात आमचे आदिवासी बांधव यात मृत्युमुखी पडत आहेत किंवा जखमी होत आहेत. तर वन विभागाला कोणत्या प्रकारच्या सूचना आहेत आणि त्या माध्यमातून आपले आदिवासी बांधव कसे सुरक्षित होतील यासाठी आपला कोणता प्रयत्न राहील?
आता वर्ष दीड वर्ष होऊन राहिले, 2-3 वर्षामध्ये बरेच वन्य प्राण्यांच्या माध्यमातून घटना झालेल्या आहेत. आमचे काही बांधव त्याच्यात मारल्या गेले आहेत. तर वन अधिकाऱ्यांना आणि वन विभागाला मी सांगितलं आहे की तुमचे वन्य प्राणी आहेत, जे वाघ आहे, बिबट आहे आणि जे रानडुक्कर आहे, अस्वल आहेत, त्यांना तुम्ही जेरबंद करून त्यांना आमच्या जे आदिवासी बांधव आहेत त्यांना सुरक्षित करा आणि आमच्या आदिवासी बांधवांना काही इजा नाही झाली पाहिजे यांची तुम्ही दखल घ्या म्हणून वन विभागाला आम्ही सांगितलं. तर हे होते सन्माननीय आमदार केवलरामजी काळे. या ठिकाणी मोफत भोजन दानाच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी बांधवासोबत त्यांनी चर्चा केली. एक महत्वपूर्ण प्रश्न होता की मनरेगाचे मोठ्या प्रमाणात पैसे वाढले होते, त्या पैशासाठी त्यानं पाठपुरावा केला. तशा पद्धतीचे तुम्ही जर पाहत असाल भरपूर ठिकाणी काही बॅनर बी लावून ठेवले आहेत. तिकडे बघा ते मनरेगाचे बॅनर, ते पाहे या ठिकाणी स्वतः या ठिकाणी त्या ठिकाणी एक बॅनर आहे, या ठिकाणी एक बॅनर आहे. म्हणजे हे बॅनर लावून स्वतः त्या ठिकाणी बॅनर आहे, या ठिकाणी बॅनर आहे. तर सन्माननीय आमदार साहेबांना सांगितलं की पाठपुरावा कोण केला हे सर्वांना माहित आहे. आमदार भाजपाचा, सरकार भाजपाचं आणि मंत्री भाजपाचा, सर्व या ठिकाणी कोण श्रेय घेते याले महत्व नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आमच्या आदिवासी बांधवाले मनरेगाचे पैसे भेटतात. यासाठी भैयाचा इशारा नेमका कोणाच्या इकडे होता काय माहित, पण मनरेगाच्या बाबतीत भैयानं लागे विरोधकावर कोणत्यातरी प्रकारे का होईना या ठिकाणी म्हणजे जे श्रेय घेतात नक्की हल्ला चढवला आहे. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,